प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ लिफी व्हेजिटेबल्स, ज्या पालेभाज्या आहेत तर त्याच्या आपल्याला आज काय बघायचं आहे, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. ओके, लिफी व्हेजिटेबल्स मध्ये कुठल्या कुठल्या व्हेजिटेबल्स येतात तर ते आपल्याला बघायचं आहे, आणि त्याची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. आवाज येतोय तुम्हाला सर्वांना? ऋतुजा पाटील, येस मॅम. ओके, देन आपण स्टार्ट करतोय. एक सेकंड. तर आपल्याला बघायचं आहे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ लिफी व्हेजिटेबल्स, ज्या पालेभाज्या आहेत तर त्याची आपल्याला आज प्रोडक्शन टेक्नॉलॉजी बघायची आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात सुरुवातीला पहिली पालेभाजी जी आहे आपली, जी आपण जनरली मेजरली यूज करत असतो किंवा ज्याचे न्यूट्रिशियस व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या जास्त आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पालक किंवा स्पिनॅच ज्याला आपण म्हणतो. तर बघा, नेहमीप्रमाणे आपण जसं बॉटनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन आणि क्रोमोझोम नंबर जे असं बघत असतो तसंच आपण ह्याचं सुद्धा बघणार आहोत लिफी व्हेजिटेबल्स, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय पालक, ज्याला आपण स्पिनॅच बीट म्हणत असतो, ज्याचं बॉटनिकल नेम आहे बीटा वल्गॅरिस. बॉटनिकल नेम काय आहे पालकचं तर बीटा वल्गॅरिस. त्याची जी फॅमिली आहे ती आहे चिनोपोडियासी. त्याचं लोकल नेम आहे पालक, ओरिजिन आहे इंडो चायना आणि क्रोमोझोम नंबर आहे ट्वाइस एन इज इक्वल टू 18 म्हणजे 18. ओके, आले लक्षात? काय बॉटनिकल नेम काय आहे पालकचा? बीटा वल्गॅरिस. फॅमिली आहे चिनोपोडियासी. लोकल नेम आहे त्याचं पालक. ओरिजिन आहे इंडो चायना. क्रोमोझोम नंबर आहे ट्वाइस एन इज इक्वल टू 18. ओके, हे झाले बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग बॉटनी ऑफ पालक. ओके, द नेक्स्ट वन इज इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये आपण बघणार आहोत बघा, मोस्ट कॉमनली लिफी व्हेजिटेबल्स ऑफ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन. तर पालक जी आहे तर ही ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजन मध्ये घेतली जाणारी मेजरली म्हणजे मोठ्या प्रमाणावर घेतली जाणारी ही लिफी व्हेजिटेबल आहे, किंवा ही एक कॉमन व्हेजिटेबल आहे जी की बऱ्याचशा ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल एरियाज मध्ये ग्रोन केली जाते. तर त्याच्यानंतर बघा, मोस्ट पॉप्युलर इन वेस्ट बेंगॉल, पंजाब, महाराष्ट्र अमॉंग दी ऑल व्हेजिटेबल्स. तर ही म्हणजे स्पिनॅच व्हेजिटेबल आहे किंवा जी पालक आहे तर ही मेजरली कुठल्या स्टेटमध्ये ग्रोन केली जाते तर वेस्ट बेंगॉलमध्ये केली जाते, पंजाबमध्ये केली जाते, महाराष्ट्रामध्ये केली जाते. म्हणजे जे ॲज कम्पेअर टू ज्या अदर व्हेजिटेबल्स आहेत, लिफी व्हेजिटेबल्स आहेत, याच्यामध्ये हे जे पालक आहे हे जनरली किंवा मेजरली जर कुठल्या स्टेट्समध्ये ग्रोन केली जात असेल तर त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉल आहे, पंजाब आहे आणि महाराष्ट्र आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, द लिफी व्हेजिटेबल्स हॅव अ व्हेरी हाय प्रोटेक्टिव्ह फूड व्हॅल्यू. दे आर रिच इन मिनरल अँड हेन्स कॅन बी कॉल्ड एज माइन्स ऑफ मिनरल्स. तर ह्या ज्या लिफी व्हेजिटेबल्स असतात त्याच्यापासून आपल्याला मिनरल्स जे आहेत ज्याला आपण खनिज म्हणत असतो, तर आयरन जे आहे, तुम्ही पूर्वीपासून ऐकलेलं असेल की पालक जर आपल्या जर शरीरामध्ये आयरन कमी असेल तर पालक ही जी व्हेजिटेबल आहे तर हिचा यूज आपल्याला वाढवणं गरजेचं असतं. कारण की हे जे आयरन मिनरल आहे ज्याला आपण खनिज म्हणत असतो तर हे आयरन आपल्याला पालक या व्हेजिटेबल पासून, तुम्ही जर कधी पाहिलं असेल, तुम्ही ज्यावेळेस पालक शिजवून घेता तर त्याचं जे पाणी जरी तुम्ही पाहिलं तर ते आयरन कलरचं असतं. कारण की जे पालक जे व्हेजिटेबल आहे तर त्याच्यामध्ये आयरन हे मोठ्या प्रमाणावर असतं आणि म्हणून पालकला आपण काय म्हणतो, माइन्स ऑफ मिनरल्स. म्हणजे पालक ही खनिजाची एक जी खाण आहे असं आपण म्हणू शकतो किंवा मिनरल्सची एक खाण आहे असं आपण. माइन्स म्हणजे तुम्हाला माहित असेल जसं आपण म्हणतो कोल माइन म्हणजे कोळसा खाणी, तसं मिनरल्सची माइन आपण पालकला म्हणतो कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला खनिज जे आहेत किंवा जे मिनरल्स आहेत ज्याच्यामध्ये आयरन जे आहे हे मेजरली आपल्याला पालक या व्हेजिटेबल पासून
मिळत असतात. त्याच्यानंतर बघा व्हिटॅमिन ए अँड सी आर प्रेझेंट इन अबंडंट क्वांटिटीज. त्याच्यासोबतच खनिजासोबतच मिनरल सोबतच आपल्याला पालक या व्हेजिटेबलमध्ये व्हिटॅमिन सुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन कोणतं आहे तर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी जे आहे तर हे पुष्कळशा प्रमाणामध्ये आपल्याला पालक या पालेभाजीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा beside the soft fibrous matter especially in providing necessary roughage in diet. तर beside this soft fibrous matter म्हणजे जे पालकचं जर तुम्ही लीफ पाहिलं असेल जे आपण ॲज अ व्हेजिटेबल म्हणून यूज करत असतो तर ते कसं असतं फायब्रस असतं पण त्याच्या मागे किंवा त्याच्यामध्ये काय असतं तर स्पेशली इन प्रोव्हाइडिंग नेसेसरी रफेजेस इन डाएट. तर आपल्या हेल्दी डाएटसाठी पुष्कळशा प्रमाणामध्ये रफेज च्या रूपामध्ये आपल्याला पालक ही व्हेजिटेबल आपल्याला पोषक आहारामध्ये आपण त्याचा समावेश करू शकतो. त्याच्यानंतर बघा इट इज वाईडली ग्रोन लिफी व्हेजिटेबल. इट इज रिच इन अँड चीप सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए, आयरन, इसेन्शियल अमिनो ॲसिड्स, अस्कॉर्बिक ॲसिड्स एटसेट्रा. तर ही जी पालक व्हेजिटेबल आहे तर ही मेजरली किंवा वाईडली म्हणजे मोठ्या प्रमाणावर ॲज ए लिफी व्हेजिटेबल एक पालेभाजी म्हणून ग्रोन केली जाते. त्याच्यामध्ये रिच अँड चीप सोर्स मोठ्या प्रमाणावरती आणि जास्त प्रमाणात जर कुठला सोर्स असेल तर याच्यामध्ये पालकमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, आयरन, जे काही इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत, काही ॲस्कॉर्बिक ॲसिड्स आहेत तर ते याच्यामध्ये आपल्याला पालकमध्ये प्रेझेंट असतात. हे बेसिक झाले इंट्रोडक्शन अबाउट पालक किंवा बेसिक जी इंट्रोडक्शन रिगार्डिंग स्पिनॅच. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज uses and botany. uses मध्ये बघा इट इज मोस्टली युज्ड ॲज ए कुकिंग पर्पज. त्याच्यानंतर सेकंड वन ॲज इट हॅज सम मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑल्सो. सो पालक इज मेजरली युज्ड ॲज ए कुकिंग पर्पज. सर्वांना माहित असेल की आपण पालक जे आहे तर ते आपण व्हेजिटेबल पर्पजसाठी किंवा भाजी बनवण्यासाठी त्याचा जो बेसिक जो यूज आहे तर तो काय आहे कुकिंग पर्पज आहे. म्हणजे भाज्या बनवण्यासाठी आपण मेजरली पालक जी आहे तर ती यूज करत असतो. त्याच्यानंतर इट हॅज सम मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑल्सो. त्याच्यासोबतच याच्या काय आहेत मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत कारण की त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स जे आहेत किंवा जे अमिनो ॲसिड्स आहेत जे आपल्या बॉडी पार्टसाठी इसेन्शियल्स असतात तर असे अमिनो ॲसिड्स वगैरे जे आहेत तर ते या व्हेजिटेबल्समध्ये प्रेझेंट असतात आणि हे बेसिक युजेस आहेत. त्याच्यानंतर बॉटनी बघूया आपण. बॉटनीमध्ये हर्बेशियस ॲन्युअल फॉर लिफी पर्पज. तर बॉटनीमध्ये काय सांगितलं हे कसं असतं पालकचं प्लांट तर हर्बेशियस असतं, ग्रीन असतं जे तुम्हाला माहिती आहे अबोव दी ग्राउंड छोटं हर्बेशियस म्हणजे ज्याला आपण झुडूप स्वरूप म्हणतो तर त्याच्या रूपामध्ये ते असतं. त्याच्यानंतर बायनल फॉर सीड प्रोडक्शन. आपण जर भाजीच्या उपयोगासाठी किंवा भाजीसाठी जर आपण ग्रोन करत असेल तर त्याला आपण ॲन्युअल क्रॉप म्हणतो. जर आपण सीड प्रोडक्शन घेत असेल पालकचं तर त्या बायनल क्रॉप असतं. त्याच्यानंतर टॅपरूट सिस्टीम लिव्ज आर लॉंग. तर जी रूट सिस्टीम आहे तर ती कशी असते टॅपरूट सिस्टीम असते. म्हणजे आपण त्याला इझिली जरी पुल केलं तर त्याचे रूट्स आपण रूट सहित आपण ते व्हेजिटेबल सेपरेट करू शकतो. आणि त्याचे जे लिव्ज आहेत तर ते तुम्ही पाहिलेलेच आहेत. लिव्ज जे आहेत तर ते कसे असतात लॉंग असतात, डार्क ग्रीन असतात आणि त्याचा जो लिव्हचा जो पार्ट असतो किंवा तर तो पार्ट कसा असतो तर तो फायब्रस असतो ज्याच्यामध्ये जनरली किंवा मेजरली आपले जे मिनरल्स आणि विटॅमिन्स जे प्रेझेंट असतात तर तो जो पार्ट आहे तर तो कसा असतो फायब्रस असतो. त्याच्यानंतर बघा इट हॅज हायली क्रॉस पॉलिनेटेड. तर हे पालक ही व्हेजिटेबल कशी आहे हायली क्रॉस पॉलिनेटेड आहे. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन मी तुम्हाला बरेचदा सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये अँथर पॉलिनेशन म्हणजे काय तर पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्याची जी प्रोसिजर आहे अँथर टू स्टिग्मा म्हणजे फ्रॉम मेल पार्ट टू फिमेल पार्ट जे पोलन ट्रान्सफॉर्मेशन होत असतं पोलन ग्रेन जे ट्रान्सफर होत असतात मग ते वाया इन्सेक्ट होत असतील वाया वाइंड होत असतील म्हणजे हवेच्या स्वरूपात होत असतील किंवा आपण जसं म्हणतो मधमाशी सुद्धा पॉलिनेशन मध्ये आपल्याला. तुम्हाला पॉलिनेशनला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती का? पॉलिनेशनला मराठीमध्ये परागीकरण म्हणतात किंवा जे फलन होत असतं ज्याचं फर्टिलायझेशन होत असतं तर त्याला फर्टिलायझेशनला सुद्धा आपण काय म्हणत असतो फलन म्हणत असतो. आणि हे पॉलिनेशन रिक्वायर्ड का असतं तर फ्रूट सेट होण्यासाठी किंवा
आपलं जे फ्रूट फॉर्मेशन आहे तर ते होण्यासाठी पॉलिनेशन इम्पॉर्टंट असतं. तर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, तर क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय होत असतं, जे पोलन ग्रेन्स आहेत, जे आपण अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर होण्याची जी प्रोसिजर असते, तर ही डिफरंट प्लांट वरती असते किंवा डिफरंट म्हणजे सपोज मेल फ्लावर एका प्लांटवर प्रेझेंट आहे आणि तर फिमेल फ्लावर जे आहे तर ते दुसऱ्या प्लांट वरती असू शकतात. तर हे झालं क्रॉस पॉलिनेशन. आणि ते सेल्फ पॉलिनेशन वरती कसं असतं की मेल आणि फिमेल पार्ट जो आहे तर तो एकाच फ्लावर वरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे काय होत असतं, तर जे पॉलिनेशनची जी प्रोसिजर आहे तर ते पोलन ग्रेन्स अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर होण्याची जी प्रोसिजर आहे तर ती त्याच प्लांट वरती होत असते. तर हे झालं सेल्फ पॉलिनेशन. आणि ज्यावेळेस हे डिफरंट प्लांट वरती होत असते, म्हणजे म्हणजे मेल पार्ट आहे आणि फिमेल पार्ट आहे, तर हे ज्यावेळेस डिफरंट प्लांट वरती प्रेझेंट असतात तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो, क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर बघा, अँथेसिस टेक प्लेस ऍट 7 to 11 AM. अँथेसिस म्हणजे काय, तर जे अँथर आहेत किंवा पोलन ग्रेन जे आहेत तर त्याच्यातले जे अँथर्स असतात तर ते ऍक्टिव्ह कधी असतात, म्हणजे ते फिमेल पार्ट वरती जाऊन सेट होण्यासाठी ऍक्टिव्ह कधी असतात किंवा तो ऍक्टिव्ह पिरियड जो असतो तर तो कुठला असतो, 7 ते 11 AM. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून 11 AM जो टाइम आहे आपला मॉर्निंगचा, तर या टाइम मध्ये हे अँथेसिस याचं होत असतं, कशाचं, स्पिनॅचच्या फ्लावर्सचं. त्याच्यानंतर देहिसन्स टेक्स प्लेस ऍट 12:30 टू 2:30 PM. देहिसन्स म्हणजे काय, तर हे जे अँथेसिस झालेलं आहे तर हे अँथेसिस झाल्याच्या नंतर हे जे मेल फ्लावर, हे जे अँथर्स आहेत तर हे स्टिग्मावरती सेट होण्याचा जो पिरियड आहे तर तो कुठला असतो, 12:30 ते 2:30 PM. ओके, दिस इज द बॉटनी ऑफ स्पिनॅच, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं हर्बॅशियस अॅन्युअल आहे जर फॉर लिफी व्हेजिटेबल साठी. For seed production, it's biennial crop. Then its root system is taproot system. Its leaves are long. It is highly cross-pollinated, and time of anthesis is 7 to 11 AM. The essence time is 12:30 to 2:30 PM. Okay. Then next one is soil. Soil मध्ये बघा, just wait for a second. तर सॉइल मध्ये बघा, दो इट कॅन बी ग्रोन ऑन एनी काइंड ऑफ अल्युअल सॉइल्स आर बेस्ट सुटेड फॉर देम. जनरली पालक ही वॅरिड रेंज ऑफ सॉइल्स मध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइल मध्ये ग्रोन केली जाते. बट मेजरली जर कुठली सॉइल सुटेबल असेल पालकच्या कल्टिवेशनसाठी तर ती आहे अल्युअल सॉइल, इज बेस्ट सुटेड फॉर देम. तर पालकच्या कल्टिवेशनसाठी आपल्याला सुटेबल सॉइल कुठली आहे किंवा आयडियल सॉइल कुठली आहे, तर आयडियल सॉइल अल्युअल सॉइल जी आहे तर ही पालकच्या कल्टिवेशनसाठी आपल्याला आयडियल सॉइल आहे. जसं मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं, बरेचसे क्रॉप्स असतात जे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइल मध्ये ग्रोन केले जातात. पण कसं असतं, जे क्रॉप आहे तर ते लिमिटेड पीएच ला किंवा जी त्याची जी ससेप्टेबिलिटी असेल किंवा ते जर प्रेफर कुठलं क्रॉप जर कुठली सॉइल करतं याच्यावरती आपली जी आयडियल सॉइल आहे किंवा आपण आता स्पिनॅचसाठी आपण समजतोय की अल्युअल सॉइल ही सुटेबल सॉइल आहे. तर कसं असतं, हे आपण जर असं नाहीये की आपण अल्युअल सॉइल सोडून जर ब्लॅक सॉइल मध्ये जर स्पिनॅच ग्रोन केली तर तिथं ग्रोथ होत नाही. स्पिनॅच ब्लॅक सॉइल मध्ये सुद्धा ग्रोथ होऊ शकते, रेड सॉइल मध्ये सुद्धा ग्रोथ होऊ शकते, अल्युअल सॉइल मध्ये सुद्धा ग्रो होऊ शकते. पण अल्युअल सॉइल बेस्ट का म्हटलंय, तर ज्यावेळेस आपण अल्युअल सॉइल चा जर पीएच वगैरे बघितला तर हा पीएच आयडियल पीएच असतो स्पिनॅचच्या कल्टिवेशनसाठी. मग आपल्याला आपण जर सपोज आपण जर विचार करत असेल की ब्लॅक सॉइल मध्ये का नाही ग्रोन करू शकत, ब्लॅक सॉइल मध्ये आपण ग्रोन करू शकतो, पण ऍज कम्पेअर टू अल्युअल सॉइल जर ब्लॅक सॉइल मधलं जे इल्ड असणार आहे तर ते कसं असणार आहे, कमी असणार आहे. तर आपलं जे क्रॉप आहे तर ते क्रॉप प्रॉफिटेबल होण्यासाठी आपल्याला अल्युअल सॉइल किंवा जी म्हणजे आयडियल सॉइल आहे त्या क्रॉपच्या कल्टिवेशनसाठी ती सॉइल आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला स्पिनॅचसाठी कुठली सॉइल सांगितली, तर अल्युअल सॉइल इज बेस्ट सुटेड फॉर कल्टिवेशन ऑफ स्पिनॅच. ओके. देन देअर ग्रोथ इज चेक्ड इन ऍसिडिक सॉइल. तर जी ऍसिडिक सॉइल आहे तर ही सुद्धा जनरली आपल्याला सुटेबल आहे फॉर स्पिनॅच. दे नीड अ पीएच बिटवीन 6.0 to 7.0 फॉर बेसिक ऑप्टिमम ग्रोथ.
तर पीएच रेंज जी आहे आपली, पीएच रेंज तुम्हाला पीएच आपला जो पीएच टेबल आहे तो माहित असेल, 1 ते 14 आपली पीएच टेबल असतो, ज्याच्यामध्ये आपला 1 ते 6 जो पीएच आहे तर तो बेसिक पीएच असतो. त्याच्यानंतर आपला 6 ते 7च्या बिटवीनचा जो पीएच असतो तो न्यूट्रल, किंवा तिथून पुढचा 7च्या वरचा जो पीएच असतो तो आपला ऍसिडिक पीएच असतो, आणि हा स्पिनॅचसाठी कसा आहे, आयडियल आहे. देन नेक्स्ट वन इज द सॉइल इज प्रिपेअर्ड बाय प्लगिंग 4 to 6 टाइम्स अँड देन लेवलिंग बाय प्लँकिंग. तर सॉइल प्रिपेअर कशी करायची आहे, आपल्याला तिथे 4 प्लगिंग्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे 4 नांगरणी करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ती लँड लेवल करून घ्यायची आहे बाय प्लँकिंग, म्हणजे जो लेवलर आहे याच्या साह्याने आपल्याला ती जी सॉइल आहे ती लेवल करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 6 नांगरणी करून घ्यायच्या आहेत. देन द बेड्स अँड इरिगेटेड चॅनल आर मेड सोईंग इन द फील्ड. तर हे जे बेड्स आहेत आपल्याला एक लाईट इरिगेशन प्रोव्हाइड करून बेड्स काय करून घ्यायचे आहेत, प्रिपेअर करून घ्यायचे आहेत. इट्स ऑल अबाउट सॉइल रिक्वायर्ड फॉर कल्टिवेशन ऑफ स्पिनॅच. ओके, पुन्हा एकदा सॉइल मध्ये लक्ष देऊन पहा. तर मोस्ट आयडियल सॉइल कुठली आहे, ॲल्युअल सॉइल आहे. ऍसिडिक सॉइल मध्ये सुद्धा ग्रोन होऊ शकतं स्पिनॅच. त्याचा जो पीएच आहे आयडियल पीएच तो 6.0 to 7.0 आहे. देन आपण जे सॉइल प्रिपेअर करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला 4 ते 6 प्लगिंग्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला तिथं लेवलिंग करून घ्यायचं आहे, आणि बेड्स आपल्याला जे लाईट इरिगेशन देऊन तिथे आपल्याला बेड सुद्धा प्रिपेअर करून घ्यायचे आहेत. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज क्लायमेट. नेक्स्ट क्लायमेट मध्ये बघा, स्पिनॅच बीट इज अ हॉट वेदर क्रॉप बट कॅन ऑल्सो बी ग्रोन ड्युरिंग मॉडरेट विंटर सीझन. स्पिनॅच जे आहे तर हे आपल्याला जनरली मॉडरेट विंटर सीझन मध्ये ग्रोन केली जाते. इट कॅन ऑल्सो टॉलरेट फ्रॉस्ट टू सम एक्सटेंट. थोड्याफार प्रमाणात हे धुक्याला सुद्धा काय करतं, फ्रॉस्टला सुद्धा टॉलरेट करतं. स्पिनॅच डज वेल ड्युरिंग विंटर सीझन. स्पिनॅच हे विंटर सीझन मध्ये चांगल्या प्रकारे ग्रोन होऊ शकतात. इट कॅन बी ग्रोन सक्सेसफुली इन प्लेन्स ऑन हिल्स. हे प्लेन्स आणि हिली एरियामध्ये सुद्धा सक्सेसफुली ग्रोन होऊ शकतं. ऑप्टिमम टेम्परेचर जे रिक्वायर्ड आहे तर ते किती आहे, 20 to 28.5 डिग्री सेल्सिअस. 20 ते 28.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे आयडियल टेम्परेचर आहे. त्याच्यानंतर सीड जर्मिनेशन जे आहे तर ते सीड जर्मिनेशन साठी जे टेम्परेचर आहे तर ते किती आहे, 18 ते 22 डिग्री सेल्सिअस. ओके, देन नेक्स्ट वन इज व्हरायटी. व्हरायटी मध्ये बघा, पुसा ऑल ग्रीन. व्हरायटी कुठली आहे पहिली, पुसा ऑल ग्रीन. तर याचे जे फीचर्स आहेत पुसा ऑल ग्रीन, त्याचे फीचर्स पहा तुम्ही. फीचर्स मध्ये काय सांगितलंय, फीचर्स म्हणजे त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे तर ते काय आहेत, इट प्रोड्युसेस युनिफॉर्मली ग्रीन टेंडर लीव्स अँड गिव्स अबाउट 6 कटिंग्स डिपेंडिंग अपॉन द टाइम ऑफ सोईंग अँड द मॅनेजमेंट. तर पुसा ऑल ग्रीन ही जी व्हरायटी आहे याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर हे युनिफॉर्मली याचे जे लीव्ज आहेत तर ते एकसारखे असतात, ग्रीन असतात, डार्क ग्रीन पाहायला मिळतात, आणि टेंडर लीव्ज आपल्याला याच्यापासून मिळतात, आणि नियर अबाउट 6 कटिंग्स. आपल्याला जर आपलं मॅनेजमेंट वेल असेल, म्हणजे आपली जर सोईंग किंवा क्लायमेट इरिगेशन वगैरे मॅनेजमेंट जर योग्य असेल तर आपल्याला ह्या पुसा ऑल ग्रीन व्हरायटीच्या आपल्याला 6 कटिंग्स भेटतात, 6 हार्वेस्टिंग्स भेटतात. त्याच्यानंतर बघा, इट इज हेवी इल्डर गिव्हिंग फील्ड ऑफ 125 क्विंटल्स पर हेक्टर. तर ही जी स्पिनॅच ची पुसा ऑल ग्रीन व्हरायटी आहे तर याचं जे इल्ड आहे तर आपल्याला हे इल्ड हेक्टरी 125 क्विंटल आपल्याला भेटतं, म्हणून याला आपण हेवी इल्डर म्हणतो. कारण की हेक्टरी जे इल्ड आहे तर हे आपल्याला पुसा ऑल ग्रीन ही जी व्हरायटी आहे तर हिचं आपल्याला हेक्टरी 125 क्विंटल पर्यंत आपल्याला इल्ड हे मिळत असतं. ओके, हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पुसा ऑल ग्रीन व्हरायटी ऑफ स्पिनॅच. ओके, द नेक्स्ट पॉइंट इज, नेक्स्ट व्हरायटी इज पुसा ज्योती. पुसा ज्योतीचे पहा, इट प्रोड्युसेस लार्ज ग्रीन थिक टेंडर सक्युलंट अँड क्रिस्प लीव्स ऑफ गुड टेस्ट. तर पुसा ज्योती ही जी व्हरायटी आहे हिचे कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलेत, तर याचे जे लीव्ज आहेत त्याचे सुद्धा इल्ड जे आहे तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर भेटतं. याचे जे लीव्ज आहेत तर ते ग्रीन कलरचे असतात, थिक असतात, टेंडर असतात, सेक्युलेंट असतात, आणि याची जी टेस्ट आहे ऍज कम्पेअर टू आपण जे पुसा ऑल ग्रीन व्हरायटी पाहिली तर त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आपल्याला पुसा ज्योतीची जी टेस्ट आहे तर ही आपल्याला चांगली आहे हे पाहायला मिळतं. ओके, द नेक्स्ट, प्लांट्स आर विगरस, क्विक ग्रोईंग अँड रिजनरेट क्विकली आफ्टर इच कटिंग. तर पुसा ज्योतीचे जे आपल्याला जी व्हेजिटेबल आहे पालक,
तर ही कशी आहे, क्विक ग्रोईंग आहे, म्हणजे ही फास्टली ग्रोन होते आणि रिजनरेट सुद्धा क्विकली होते. म्हणजे ज्यावेळेस आपण कटिंग्स घेत असतो, सपोज आपण 5 ते 6 कटिंग्स घेत असेल, तर ह्या पहिली कटिंग केल्याच्या नंतर दुसरी कटिंग क्विकली रेडी होते ह्या कल्टीवरची. कुठल्या? पुसा ज्योती ह्या व्हरायटीची जी ह्याच्यापासून आपल्याला नियर अबाउट 6 ते 8 कटिंग्स भेटतात आणि इल्ड जे आहे तर हे किती भेटतं, 200 ते 400 क्विंटल्स पर हेक्टर आपल्याला पुसा ज्योतीचं इल्ड पाहायला भेटतं. त्याच्यानंतर बघा, इट परफॉर्म्स वेल इन दिस रिजन, आणि हे बऱ्याचशा रिजन मध्ये आपल्याला ग्रोन केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर अदर व्हरायटीज मध्ये बघा, बिसाइड्स देअर आर अदर व्हरायटीज, पुसा हरित, जॉबनेर ग्रीन, अर्का अनुपमा, पुसा पालक, पंजाब ग्रीन. ह्या बाकीच्या अदर व्हरायटीज आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? पुसा हरित आहे, जॉबनेर ग्रीन आहे, अर्का अनुपमा आहे, पुसा पालक आहे आणि पंजाब ग्रीन आहे. देन नेक्स्ट सोईंग मध्ये बघा, इट इज सोन फ्रॉम ऑक्टोबर ॲज अ मेन क्रॉप अँड जानेवारी फेब्रुवारी ॲज अ समर क्रॉप इन दिस रिजन. तर ही जी पालक आहे ही कधी सोन केली जाते, तर ऑक्टोबरच्या मंथमध्ये याची पालकची सोईंग केली जाते ॲज अ मेन क्रॉप, जे मेन क्रॉप आहे. आणि समर क्रॉप म्हणून जर घेतलं तर आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्पिनॅचची सोईंग करत असतो. इट रिक्वायर्स 30 to 40 kg सीड्स पर हेक्टर. 30 ते 40 किलो जे सीड आहेत हेक्टरी आपल्याला गरजेचे आहेत सोईंगसाठी. त्याच्यानंतर सीड्स आर सोक्ड इन वॉटर बिफोर सोईंग. तर आपल्याला काय करायचं आहे, पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत सीड, वॉटर सोक्ड करून घ्यायचे आहेत स्पिनॅचचे सीड. त्याच्यानंतर सीड्स आर जनरली ब्रॉडकास्ट इन फ्लॅट बेड्स. तर सीड्स हे आपण कसे सोन करायचे आहेत, फ्लॅट बेड्स वरती स्प्रेड करून, म्हणजे ज्याला आपण स्प्रेडिंग सिस्टम किंवा ब्रॉडकास्टिंग जी सिस्टम आहे, ज्याला आपण फेकून म्हणतो आपण जे सीड लावतो, तर तशा पद्धतीने आपल्याला स्पिनॅचची सोईंग करायची आहे. त्याच्यानंतर बघा, सीड्स आर त्याच्यानंतर लाईन सोईंग ॲट 20 सेंटीमीटर डिस्टन्स इज कन्व्हिनियंट फॉर इंटरकल्चरल ऑपरेशन. जर लाईन सोईंग करत असेल आपण इन्स्टेड ऑफ फ्लॅट बेड, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 20 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवायचा आहे आपल्याला इंटरकल्चरल ऑपरेशनसाठी. त्याच्यानंतर फॉलो लाईट इरिगेशन आफ्टर सोईंग. इरिगेशन झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच लाईट इरिगेशन द्यायचं आहे. ओके, इट्स ऑल अबाउट सोईंग ऑफ स्पिनॅच. काय काय सांगितलं सोईंग मध्ये, तर ऑक्टोबर मध्ये आपल्याला ॲज अ मेन क्रॉप म्हणून घेत असेल तर ऑक्टोबर मध्ये सोईंग करायची आहे. जर आपण समर क्रॉप म्हणून घेत असेल तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये सोईंग करायची आहे. आपल्याला हेक्टरी सीड किती लागणार आहे, तर 30 ते 40 kg सीड आपल्याला हेक्टरी लागणार आहे. तर आपल्याला सीड सोईंग करण्याच्या अगोदर काय करायचे आहे, सीड वॉटरमध्ये सोक करून घ्यायचे आहेत. आणि जनरली आपण ब्रॉडकास्ट मेथडनी सोईंग करत असतो स्पिनॅचची, किंवा आपण लाईन सोईंग सुद्धा करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स किती घ्यायचं आहे, 20 सेंटीमीटर. ओके, आणि सोईंग झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे, तिथं लाईट इरिगेशन द्यायचं आहे. इंटरकल्चरल ऑपरेशन्स मध्ये बघा, 1 to 2 weeding should be given to keep the crop clean and healthy. आपल्याला काय दोन ज्याला आपण खुरपणी म्हणतो, तर ते आपल्याला करून घ्यायचे आहेत. कशासाठी, तर आपलं जे क्रॉप आहे ते क्लीन आणि हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला इंटरकल्चरल ऑपरेशन्स मध्ये वीडिंग करून घ्यायचे आहे. इरिगेशन मध्ये बघा, विंटर क्रॉप नीड्स इरिगेशन 10 to 15 days इंटरवल डिपेंडिंग ऑन सॉइल टाईप. तर विंटर सीझन मध्ये जे आपण घेतोय, ऑक्टोबर मधली जी आपली सोईंग आहे, तर आपण जर विंटर सीझन साठी घेत असेल तर आपल्याला तिथे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने काय करायचं आहे, इरिगेशन द्यायचं आहे. आणि जर जानेवारी मध्ये आपण जर सोईंग करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 6 ते 7 दिवसाच्या अंतराने इरिगेशन देणं गरजेचं आहे. ओके, इट्स ऑल अबाउट इंटरकल्चरल ऑपरेशन्स अँड इरिगेशन्स फॉलोड इन प्रोडक्शन ऑफ स्पिनॅच. ओके, तर नेक्स्ट पॉइंट इज मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स मध्ये बघा, 30 to 50 कार्ड लोड्स ऑफ FYM शुड बी ॲट द टाइम ऑफ सॉइल प्रिपरेशन. 30 ते 50 कार्ड लोड्स म्हणजे आपल्या जे बैलगाडी जी आहे, तर त्या किती, 30 ते 50 बैलगाड्या ज्या आहेत, तर तेवढं FYM आपल्याला इसेन्शियल आहे फॉर प्रिपरेशन ऑफ सॉइल फॉर स्पिनॅच. द नेक्स्ट वन इज 50 kg नायट्रोजन पर हेक्टर शुड बी अप्लाइड. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला 50 kg नायट्रोजन हेक्टरी आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये हाफ डोस जो आहे नायट्रोजनचा
तो सोईंगच्या टाइमलाच द्यायचा आहे, ज्यावेळेस आपण सोईंग करणार आहेत. आता आपले सपोज 50 kg आपला फुल डोस आहे, तर त्यातला 25 kg जो नायट्रोजनचा डोस आहे, तर तो आपल्याला ज्यावेळेस आपण सोईंग करणार आहोत त्याच वेळेस द्यायचा आहे. देन रिमेनिंग हाफ डोज ऑफ नायट्रोजन इज अगेन डिवायडेड इंटू 2 इक्वल डोसेस विच आर गिवन ॲट द टाइम ऑफ फर्स्ट अँड सेकंड हार्वेस्टिंग. याच्यामध्ये आपल्याला जो रिमेनिंग हाफ डोज आहे नायट्रोजनचा, तो हाफ डोज आपल्याला 2 इक्वल डोसेस मध्ये द्यायचा आहे, जो की आपल्याला हार्वेस्टिंगच्या म्हणजे आपली पहिली हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर एक द्यायचा आहे, देन सेकंड हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर एक द्यायचा आहे. ओके, हे झालं मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स रिक्वायर्ड फॉर कल्टिवेशन ऑफ स्पिनॅच. हाऊ मच मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स रिक्वायर्ड फॉर स्पिनॅच? देर इज 30 to 50 cartloads of FIM, 50 kg नायट्रोजन पर हेक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट असणार आहे हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंग मध्ये बघा, द क्रॉप बिकम्स रेडी फॉर फर्स्ट कटिंग आफ्टर 30 to 40 days आफ्टर सोईंग. तर पहिले जी हार्वेस्टिंग आहे आपली, जी पहिली जी कापणी आपण करणार आहे, तर ती कधी करायची आहे? 30 ते 40 दिवस झाल्याच्या नंतर, सोईंग झाल्याच्या नंतर 30 ते 40 दिवसामध्ये आपल्याला पहिली कटिंग जी आहे ती आपण करू शकतो. ओनली वेल ग्रोन सक्युलंट अँड टेंडर लिव्स बी ट्रिम्ड. तर आपल्याला काय करायचं आहे, जे चांगले ग्रोन झालेले लिव्ज आहेत, टेंडर लिव्ह जे आहेत, तर ते आपल्याला काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, विंटर क्रॉप गिव्स मोअर कटिंग्स. जर विंटर क्रॉप असेल तर याच्यापासून आपल्याला मॅक्झिमम कटिंग भेटतात, आणि ऍव्हरेज जे कटिंग्स आहेत तर त्या 4 ते 6 आपल्याला करता येतात. त्याच्यानंतर बघा, द टोटल इल्ड ऑफ ग्रीन लिव्ज इज 80 to 100 क्विंटल्स पर हेक्टर. जनरल जे इल्ड आहे किंवा कॉमन इल्ड जे आहे तर ते किती आहे? 80 ते 100 क्विंटल्स पर हेक्टर. त्याच्यानंतर आफ्टर हार्वेस्टिंग लिव्ज आर टाईड इन बंडल्स अँड सेंट फॉर मार्केटिंग. आणि हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर काय करायचे आहेत आपल्याला? त्याचे बंडल्स, ज्याला आपण पेंडी म्हणतो, तर ते बांधायचे आहे आणि मार्केटसाठी आपल्याला ते ट्रान्सफर करायचे आहे. ओके, इट्स ऑल अबाउट कल्टिवेशन अँड प्रोडक्शन ऑफ स्पिनॅच. देन नेक्स्ट इज, याला आपण विलायती पालक म्हणतो. इथे तुम्ही बघू शकता स्पिनॅचच आहे, त्याच्यातलाच टाईप आहे, याला आपण विलायती पालक म्हणतो. तर याच्यामध्ये याचं बॉटनिकल नेम काय आहे बघा, स्पिनॅसिया ओलरेसिया. ओके, त्याच्यानंतर फॅमिली जी आहे ती चिनोपोडेसी आहे. ओरिजिन इराण आहे. क्रोमोझोम नंबर ट्वायसिन इज इक्वल टू 12 आहे. याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये बघा, इन इंडिया हिली रिजन कॉमनली ग्रोन. भारतामध्ये जर पाहायला गेलं तर हिली एरिया जो आहे याच्यामध्ये मेजरली ही विलायती पालक ग्रोन केली जाते. इट इज पॉप्युलर हर्ब इन USA, कॅनडा अँड युरोप. तर ही कुठली पॉप्युलर हर्ब आहे किंवा कुठली पॉप्युलर व्हेजिटेबल आहे? तर USA, कॅनडा अँड युरोप. द नेक्स्ट वन इज युजेस. त्याच्यामध्ये पण सेम ॲज अ कुकिंग पर्पज, त्याच्यासोबतच मिनरल व्हॅल्यूज आहेत. लेक्चर आहे. हा, चालेल. देन सिमिलरली स्पिनॅच सारखंच सम मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत. कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असतं, आपल्याला पाहायला मिळतं विलायती पालकमध्ये. बॉटनीमध्ये तुम्ही बघू शकता, हे सुद्धा हर्बेशियस अॅन्युअल प्लांट आहे. हर्बेशियस अॅन्युअल प्लांट्स आहे. सीड प्रोडक्शन साठी हे बायअॅन्युअल आहे. याचे स्टेम कसे असतात? इलॉंगेट असतात. फ्लावर्स कसे असतात? स्मॉल असतात, ॲक्झिलरी असतात आणि क्लस्टर मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि फ्लावर जे आहेत तर हे जनरली कसे असतात? हर्मॅफ्रोडाइट आणि स्टॅमिनेट फ्लावर्स. हर्मॅफ्रोडाइट म्हणजे जिथं मेल आणि फिमेल पार्ट जो आहे, तर म्हणजे हे जे स्टॅमिनेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मेल पार्ट आहे तर तो अगोदर मॅच्युअर होत असतो. कशामध्ये? ह्या विलायती पालकमध्ये. आणि फिमेल पार्ट जो आहे तो लेट मॅच्युअर होत असतो. तर याला म्हणून स्टॅमिनेट फ्लावर म्हणतो आपण. सॉइल जे आहे तर ही सँडी लोम सॉइल रिक्वायर्ड आहे विलायती पालकसाठी. ज्या आपल्या जे जनरल स्पिनॅच आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला ॲल्युअल सॉइल सांगितली होती, त्या पालकसाठीचा पीएच होता आपला 6 ते 7. याच्यासाठीचा आपला पीएच आहे 5.5 ते 7.0. त्याच्यानंतर याच्यामध्ये उत्तम असा पाण्याचा निचरा होणारी आणि सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणावर प्रेझेंट असणारी सॉइल जी आहे तर ही या क्रॉपसाठी सुटेबल आहे. त्याच्यानंतर क्लायमेट कसं आहे? कूल सीझन क्रॉप सेन्सिटिव्ह टू हॉट क्लायमेट. कूल सीझन व्हेजिटेबल आहे ऍक्च्युली पालक.
त्याच्यामुळे याला कूल क्लायमेट लागतं. हॉट क्लायमेटला ही सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानंतर फ्रॉस्ट जे आहे तर याला ही टॉलरेट करू शकते. ऑप्टिमम रिक्वायर्ड टेम्परेचर आहे 18 ते 20 डिग्री सेल्सिअस. कल्टिव्हर व्हरायटीज ज्या आहेत तर त्या कुठल्या आहेत, व्हिर्जिनिया सेव्हॉय. त्याच्यानंतर अर्ली स्मूथ लिव्ह, कुठल्या व्हरायटीची नावं काय आहेत, व्हर्जिनिया सेव्हॉय अँड अर्ली स्मूथ लिव्ह. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हर्जिनिया सेव्हॉय इज डार्क ग्रीन कलर्ड लिव्ज. विच कलर ऑफ लिव्ज इन व्हर्जिनिया सेव्हॉय, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की ग्रीन कलरचे लिव्ज असतात. आणि जो कलर आहे तो एकदम डार्क असतो, तुम्ही इथं पाहू शकता. त्याच्यानंतर प्लांट अपराईट अँड विगरस ग्रोथ, तर प्लांटची जी हाईट आहे, ग्रोथ आहे तर ती कशी असते, अपराईट असते वरच्या दिशेने. त्याच्यानंतर सेकंड आहे अर्ली स्मूथ लिव्ज मध्ये स्मूथ कल्टिव्हर स्मॉल लाईट ग्रीन लिव्ज, तर जे कसे असतात कल्टिव्हर स्मूथ असतात, स्मॉल लाईट ग्रीन कलरचे त्याचे लिव्ज आपल्याला पाहायला मिळतात. सोईंग आहे विंटर सीझन सप्टेंबर ऑक्टोबर. ब्रॉडकास्टिंगच्या मेथडने आपण याची सोईंग करू शकतो. लाईन सोईंग जर केली तर 20 सेंटीमीटर आपला डिस्टन्स असणार आहे. सीड रेट जो आहे तर तो 37 ते 45 kg पर हेक्टर आहे, जो आपल्या जनरल स्पिनॅचचा होता 40 kg पर हेक्टर. Then next one is manures and fertilizers, same as like जनरल स्पिनॅच. तुम्ही हे रीड म्हणजे तुम्ही अगोदर ऐकलेलं आहे, लक्षात ठेवू शकता. 30 ते 50 कार्डलोड FIM, 50 kg नायट्रोजन. Then next one is intercultural operations. Intercultural operations सुद्धा same as like general spinach, 1 to 2 weedings for to keep the crop healthy and clean. Irrigations also similar as like general spinach. Winter crop needs 10 to 15 days interval irrigations. आणि जे आपलं समर क्रॉप आहे तर त्याच्यासाठी आपल्याला 6 ते 7 दिवसाच्या अंतराने इरिगेशन द्यायचं आहे. देन नेक्स्ट वन इज हार्वेस्टिंग. क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग अबाउट 4 weeks आफ्टर सोईंग. तिथं आपल्याला 35 ते 45 डेज सांगितलं होतं. सिमिलरली आपण जर 4 आठवडे काउंट केले तर तेवढाच टाइम होतो, तो सुद्धा सेम आहे. नियर अबाउट 3 to 4 कटिंग्स आपण करू शकतो. आणि इल्ड जे आहे तर ते इल्ड ऍज कम्पेअर टू जनरल स्पिनॅच कमी आहे, 50 ते 60 क्विंटल पर हेक्टर. तिथं आपल्याला जनरल इल्ड सांगितलं होतं मी तुम्हाला 80 ते 100 क्विंटल पर हेक्टर. अँड स्टोरेज मध्ये 0 डिग्री सेल्सिअसला आपण 14 ते 15 दिवस पालकला स्टोअर करू शकतो. ओके. देन नेक्स्ट वन इज Basilia. Basilia is also vegetable, leafy vegetable. Botanical name of Basilia vegetable is Basilia alba, family Basilaceae, origin Asia, chromosome number twice n is equal to 24, common name Poi Indian spinach. Okay. तर बॉटनिकल नेम काय आहे बॅसिलाचं, बॅसिला अल्बा, फॅमिली बॅसिलियासी, ओरिजिन एशिया, क्रोमोझोम नंबर twice n is equal to 24, common name Poi or Indian spinach. Okay. The next one is introduction. Basilia alba commonly grown as a Poi, Malabar, nightshade, vine spinach, Basilia, climbing spinach, and Indian spinach is a popular summer leafy vegetable grown in almost all part of India. तर बॅसिला जी व्हेजिटेबल आहे ही जनरली आपण व्हेजिटेबलला काय म्हणतो तर पोई म्हणतो, मलबार म्हणतो, किंवा नाईटशेड म्हणतो, किंवा वाईन स्पिनॅच सुद्धा म्हणतो, किंवा क्लिम्बिंग स्पिनॅच सुद्धा म्हणतो. तर ही जी बॅसिलिया स्पिनॅच आहे तर ही वेलीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि ही जनरली इंडियाच्या ऑल पार्ट्स मध्ये ग्रोन केली जाते. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बघा, द प्लांट हॅज अ फ्लेची स्टेम अँड लिव्स and is of a trailing habit. Besides India, it is widely cultivated in tropical Asia, Africa and tropical areas of the New World. तर हे जी व्हेजिटेबल आहे तर ही कशी ग्रोन होते तर ट्रेल म्हणजे ते एका वेलीच्या स्वरूपात ग्रोथ होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, इकडे तुम्हाला इमेज दाखवलेली आहे, तर ही इंडियाच्या बऱ्याचशा पार्ट्स मध्ये ग्रोन केली जाते, पण नन अदर दॅन इंडिया एशियामध्ये ग्रोन केली जाते, आफ्रिकामध्ये सुद्धा ग्रोन केली जाते. इंडियन स्पिनॅच इज कॉमनली ग्रोन फॉर इट्स लिव्ज अँड यंग शूट्स. आणि हे कशासाठी ग्रोन केली जाते तर त्याचा इडिबल पार्ट कुठला आहे तर लिव्ज आणि यंग शूट्स. देन बॉटनी मध्ये बघा, इट हॅज अॅन्युअल और बायन्युअल ट्विनिंग मच ब्रांच्ड हर्ब. तर हे कसं आहे, अॅन्युअल क्रॉप आहे. याचे जे लिव्ज आहेत तर ते ब्रॉड असतात. त्याची जी लेंथ आहे तर ती किती असते, 8 ते 12 सेंटीमीटर. विड्थ किती असते तर 8 ते 9 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा, फ्लावर आर व्हाईट और पिंक कलर.
क्लस्टर फॉर्म. याचे कलर, याचे जे फ्लावर्स आहेत तर ते कशा कलरचे असतात, पिंक कलरचे. अँड फ्रूट इज इनक्लोज्ड इन फ्लेशी पेरॅन्थ. तर ते फ्रुट्स जे आहेत तर ते कसे असतात, इनक्लोज झालेले असतात कशामध्ये, फ्लेशी पेरियांथ मध्ये. ओके, इट्स ऑल अबाउट बॉटनी. कंपोजिशन आणि युजेस मध्ये बघा, इट इज अ एक्सलंट सोर्स ऑफ कॅल्शियम. इट इज एक्सलंट सोर्स ऑफ कॅल्शियम 109 मिलीग्राम. देन आयरन आहे 101 मिलीग्राम. अँड व्हिटॅमिन ए जस्ट वेट बघा, इट इज अन एक्सलंट सोर्स ऑफ कॅल्शियम 109 मिलीग्राम, आयरन 10 मिलीग्राम, व्हिटॅमिन ए 8000 IU, and vitamin C is 102 milligram, and folic acid is 140 microgram per sap can be applied as a acne areas to eliminate irritation. The sap has smoothing effects specially to the skin. तर ही जी व्हेजिटेबल आहे कुठली, बॅसेला, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचे जे युजेस आहेत तर ते पाहायला गेलं तर ते किती हेल्दी आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, कॅल्शियम आपल्याला 109 मिलीग्राम पाहायला मिळतं, आयरन 10 मिलीग्राम पाहायला मिळतं, व्हिटॅमिन ए नियर अबाउट 8000 IU एवढं व्हिटॅमिन्स आपल्याला ह्या व्हेजिटेबल मध्ये प्रेझेंट आहे हे पाहायला मिळतं. व्हिटॅमिन सी सुद्धा आहे 102 मिलीग्राम, फोलिक ऍसिड आहे 140 मायक्रोग्राम. आणि हे जर ऍक्नी जे आहेत किंवा पिंपल जे आहेत तर तिथं जर आपल्याला इरिटेशन होत असेल तर आपण याचा ज्यूस तिथं आपण अप्लाय केला तर आपल्याला तिथं आपल्याला बेटर फील होतं. त्याच्यानंतर लिव्ह ज्यूस विथ बेटर हॅज सुदिंग इफेक्ट और बर्न्स अँड स्कल्स स्टेम अँड लिव्ह एक्सॅक्ट कॅन क्युअर हॅबिच्युअल हेडेक. तर डोकं दुखत असेल किंवा बर्न झाला असेल, आपले जर स्किन वगैरे बर्न झालेली असेल तर तिथं सुदिंग इफेक्ट साठी आपल्याला हे बॅसिला व्हेजिटेबल कशी आहे, चांगली आहे. त्याच्यानंतर सॉइल मध्ये बघा, सँडलोम सॉइल मध्ये ग्रोन केलं जातं. पीएच जो आहे तो 6 ते 7.5 आहे रिक्वायर्ड. क्लायमेट जे आहे तर वार्म आणि मॉइस्ट सीझन आहे. फ्रॉस्टला कसं आहे, सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे धुक्यामध्ये हे थ्राईव्ह होत नाही किंवा सर्वाईव्ह होत नाही. ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे तर ते 25 ते 30 डिग्री सेल्सिअस आहे. आणि ही वार्म सीझन व्हेजिटेबल आहे, म्हणजे याला आपल्याला हॉट टेम्परेचर लागतं. देन नेक्स्ट मध्ये कल्टिवर्स कुठले कुठले आहेत बघा. देअर आर मेनली 2 डिस्टिंक्ट टाइप्स ऑफ कल्टिवर्स, रेडिश पेटल्स अँड स्टेम बॅसेला. तर 2 टाइप्स आहेत, रेडिश पेटल्स आणि स्टेम बॅसेला. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ती ग्रोन केली जाते. इम्पॉर्टंट कल्टिवर्स किंवा व्हरायटी ज्या आहेत तर त्या कुठल्या आहेत, VR बॅसेला 11, IC 561377, EC 769321 हे त्याचे काय आहेत, व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये त्याचे फीचर्स आहेत ते तुम्हाला मी शेअर केल्याच्या नंतर तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. मलबार स्पिनेच इथे तुम्ही इमेज बघू शकता, म्हणजे मलबार टाईप जो आहे तर तो कसा असतो. त्याच्यानंतर रेड मलबार बघा, ज्याचं स्टेम तुम्हाला डार्क रेड पाहायला मिळेल. लिव्ह जे आहेत ते डार्क ग्रीन कलरचे आहेत आणि मॅच्युअर हे आपल्याला 60 ते 85 दिवसामध्ये, म्हणजे 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपल्याला हे मॅच्युअर होते. ग्रीन मलबार बघा, त्याचं जे स्टेम आहे हे तुम्हाला पूर्ण कम्प्लिटली ग्रीन दिसेल. हे सुद्धा 60 ते 85 दिवसामध्ये मॅच्युअर होते. त्याचं स्टेम ग्रीन असतं, लिप सुद्धा डार्क ग्रीनच असतं. सॉइल आणि क्लायमेटमध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सँडलोम सॉइल रिक्वायर्ड आहे. पीएच जो आहे तो 5.5 ते 8.0 आहे. टेम्परेचर पण अगोदर सांगितलेलं आहे. मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स मध्ये बघा, 200 ते 300 क्विंटल चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि फर्टिलायझर्स मध्ये 60 ते 80 kg नायट्रोजन आणि 40 ते 60 kg फॉस्फरस आपल्याला काय करायचं आहे, तिथं अप्लाय करायचं आहे. हार्वेस्टिंग मध्ये बघा, crop raised from seeds will produce seedable leaves and stems after 8 to 10 weeks from sowing. तर हार्वेस्टिंग साठी कधी रेडी होतं, 8 ते 10 महिने, म्हणजे नियर अबाउट आपल्याला 1 year जर म्हटलं तरी चालेल. द प्लांट्स रेज्ड फ्रॉम द रूट और स्टेम कटिंग विल बी रेडी फॉर हार्वेस्टिंग अबाउट 6 weeks आफ्टर प्लांटिंग झाल्याच्या नंतर. जर आपण सीडच्या साह्याने जर सोन करत असेल तर 8 ते 10 आठवडे लागतात, आणि जर कटिंग यूज केले असतील तर आपल्याला 6 आठवड्यामध्ये प्लांटिंग झाल्याच्या नंतर
हार्वेस्टिंगसाठी हे रेडी होतं. याचं जे इल्ड आहे तर हे किती आहे 40 ते 50 टन्स पर हेक्टर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेजिटेबल आहे बघा लेट्यूस. लेट्यूस मध्ये बघा ही लेट्यूस जी व्हेजिटेबल आहे सिमिलरली एज लाईक फ्लावर जे असतो आपला कॉलीफ्लावर तर तशीच असते. तुम्ही कॉलीफ्लावर पाहिला असेल तर लेट्यूस ही असते ना ही फक्त थोडीशी डार्क ग्रीन असते. फ्लावर जसा व्हाईट असतो तसा. याचं जे सायंटिफिक नेम आहे तर ते आहे लॅक्ट्युका सटायवा. कॉमन नेम आहे लेट्यूस किंवा तशाली. त्याच्यानंतर हे सुद्धा अॅन्युअल प्लांट आहे. याची जी फॅमिली आहे ती अस्टरेसी आहे. It is cultivated, but it required relatively low temperature prevent from flowering quickly. हे सुद्धा कूल सीझन व्हेजिटेबल आहे. त्याच्यानंतर बघा कुठला पार्ट लेट्यूसचा आपण यूज करतो तर स्टेम आहे आणि लीव्ज आहे. इडिबल पार्ट जो आहे तर हा आपण यूज करत असतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लेट्यूस वेगवेगळ्या प्रकार आहेत त्याच्यातले. बॅस्टॉन, चिचोरी, रेड लीफ, त्याच्यानंतर रोमिना, रॅडिचिनो, बीब, वेगवेगळे त्याच्यातलेच टाइप्स आहेत. इथं बघू शकता तुम्ही. टेम्परेचर जे आहे तर ते 12 डिग्री सेल्सिअस ते 20 डिग्री सेल्सिअस रिक्वायर्ड आहे. आणि हेड फॉर्मेशनसाठी म्हणजे फ्लावर हेड जे तयार होतं जसं फ्लावरचं हे फ्लावर हेड असतं. ओके. तुम्ही मग पाहिलं असेल फ्लावरचं जसं फ्लावर हेड असतं तर तसं फ्लावर हेड फॉर्मेशनसाठी 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर सॉइल जी आहे तर ती हेवी क्ले सॉइल सुटेबल आहे जिचा pH 5.5 ते 7 असला पाहिजे. आणि हे डिसीजेस आहेत सेप्टोरिया लीफ स्पॉट, डाउनी मिल्ड्यू आहे, स्केलेरोशिया लॉट आहे, बॅक्टेरियल रॉट आहे, लेट्यूस मोझेक व्हायरस आहे. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग जे आहे तर हार्वेस्टिंग आपल्याला सोईंग केल्यापासून हार्वेस्टिंगसाठी हे किती दिवसामध्ये रेडी होतं तर आपल्याला नियर अबाउट 35 to 65 डेज आपल्याला रिक्वायर्ड आहे हार्वेस्टिंगसाठी. आणि हे अशा प्रकारे तुम्हाला लेट्यूसचे सीड्स पाहायला मिळतील. हे लेट्यूसचं फ्लावर आहे. अशा प्रकारे लेट्यूसचं फ्लावर असतं. अशा पद्धतीने आपलं प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ लिफी व्हेजिटेबल्स या ठिकाणी आज संपलेलं आहे. कोणाला काही अडचण आहे का रिगार्डिंग प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ लिफी व्हेजिटेबल्स?